नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. गोंयभर सुख शांतिकायेन मनयलो त्यागाचो उत्सव. ईद उल अधा निमतान केलें पैगंबर इब्राहिमाचे निश्ठेचे स्मरण. मशिदींतल्यान घुमलो म्होवाळ आजाचो साद. पर्यावरण, शिक्षण, सामाजीक मळावयलो न्हिवलो बुलंद आवाज. पर्यावरण तज्ञ फादर बॉलमॅक्साचे कुडीचेर निमाणे संस्कार. सर्वांचे आंदोलन चिड्डूपाक सत्ताधाऱ्यांचो नवो फंडा. एफडीए ऑफिसरांक फुडें काडून लागलेत पिडपाक. मंत्र्याच्या तालार नाचपाच्या करात बंद. नाजाल्यार ऑफिसाचेर घेवन येतले मोर्चा. सरवणकारांचो हुंकार. आनी आतां खबरो विस्तारान. गोंयभरच्या मुस्लीम भाव भयणींनी ईद उल अधा मनयली. ईद उल अधा म्हटल्यार त्यागाचो उत्सव. प्रार्थना करत आनी एकमेकांक दुआ दीत आयज पैगंबर इब्राहिमाचे निश्ठेचें स्मरण केलें. गोंयभरच्या मशिदींनी सुरेल अजाची बाग घुमली. इस्लामाच्या दोन सगळ्यात पवित्र उत्सवांमदलो ईद उल अधा हो एक. ह्या दिसा इस्लाम धर्माचो प्रेषित पैगंबर इब्राहिम हाचे स्मरण करतात. अरबी भाषेत ईद म्हटल्यार उत्सव वा सण, तर अधा हे उतर बलिदाना कडेन संबंधित आसा. कांय देशांनी ह्या उत्सवाक व्हडली ईद वा बकरी ईद अशेंय म्हणटात. भारतांतल्या भौतीक राज्यांनी ईद उल अधा म्हणजेच बकरी ईद 28 मे दिसाच मनयली. जम्मू काश्मीरात ती काल मनयली. गोंयांत बिरेस्तारा व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान ती मनयली. इतलेंच न्हू, गोंयकारांक परबी भेटयतना शांतिकायेन आनी मायेमोगान ती मनोवची असो उलोय मारलो. आख्खे एंटायर कमिशनान सगळे आख्खे गोंयकारांक सगळे भाव भयण आमच्या सगळ्यांक ईद मुबारक म्हणटा. सगळ्यांक बरे भशेन जालगायन आनी हॅप्पीली सगळे एक बराबर बरे करून ईद मनोवचें. आनी सगळे आमगे धाकटे भुरगे कोण आहाय ते लोपडे फुडें कांय ना नाका आशिल्ल्यो वस्तू कांय करूचे न्ही. आनी बरे भाशेन सगळे हॅप्पी ईद बरे भाशेन वचता. हांव आयज ईद उल अधा आमचे सगळे गोंयकारांक आयज मुबारक दिता. आनी तशेंच हांव मागणी करता की कोणें कसले अनवॉन्टेड इन्सिडंट करचे न्ही. आनी हांव सगळ्यांक परत फूल गोंयकारांक सगळे गोंयकारांक विश करता. काल हज जालो. अख्खे संवसारांतल्यान 30 लाख लोक हजाक वचून हज परफॉर्म केलो. आनी कुर्बानी वेवस्थेत अख्खे इंडियन अख्खे संवसारांत जाला. स्पेशली गोंयांत जे मीट कॉम्प्लेक्सान कुर्बानी जावपाक लागला हेजो संपूर्ण श्रेय जो आसा स्वर्गीय मनोहर पर्रीकर हांकां वता. आनी ताच्याच बरोबर फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाय हाका वता. कारण 2012च्या पयलीं मीट कॉम्प्लेक्स टोटली बंद आशिल्ले. आनी जे कुर्बानी जाताली पयलीं ती कोण घरा कडेन करताले, कोण आनी खंय करताले, खुबशे प्रॉब्लेम जाताले. आमी कितलेशेच रिक्वेस्ट केल्ले. त्या टायमार काँग्रेस सरकार आशिल्ली. कितलेशेच रिक्वेस्ट केल्ले पण मीट कॉम्प्लेक्स टोटली बंद आशिल्ले. जेन्ना मनोहर पर्रीकर सीएम जालो आनी विजय सरदेसाय आमदार जालो फर्स्ट टायम, तो आमकां ताचे फुडें घेवन गेलो आनी मनोहर पर्रीकरान एसेंब्लीन डिसिजन घेतलें आनी 144 सेक्शन लावन तुरंत सारके ते मीट कॉम्प्लेक्स आनी ओपन करपाक लागले. जे कितें तेन्ना मीट कॉम्प्लेक्स बंद आशिल्ले तेका मॉडिफिकेशन कितें करून स्टार्ट जाले. आनी ते आयज पासून आमी मीट कॉम्प्लेक्सान आमची कुर्बानी करता. आनी तीच प्रथा आमच्या आयच्या मुखेल मंत्र्यान डॉक्टर प्रमोद सावंतान ती कंटिन्यू दवरली. हेजे खातीर आमी डॉक्टर प्रमोद सावंताचे सगळे गोंयचे मुसलमान आभारी आसात की शांतीपणेन आनी बरेपणेन आमचे कुर्बानी जी आसा मीट कॉम्प्लेक्सान जाता. आनी ती कुर्बानी फक्त बफेलो एनिमल्सची कुर्बानी जाता आनी कसली कुर्बानी मीट कॉम्प्लेक्सान जायना. सबसे पहले सभी को ईद मुबारक. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. तमाम गोवा के बाशिंदों और तमाम हिंदुस्तान के आवाम को हमारी तरफ से ईद मुबारक. और आज ईद उल अज़हा मतलब बकरी ईद. ये बकरी ईद जो साल में एक बार आती है. हमारे साल में 2 बार ईद आती है. एक ईद उल फित्र और ईद उल अज़हा. जो आज ईद उल अज़हा की ईद हमने इधर मनाई गई कोनाडी देवसू की मस्जिद में. और जो सुन्नी मस्जिद जो कोनाडी देवसू में है उसमें हमें यहाँ मनाई गई. और ईद उल अज़हा ये मनाने का मकसद एक ही है
कि हज़रत इब्राहिम सलाम के याद को ताज़ा करती है ये ईद उल अज़हा। उनके बेटे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, इनके दोनों के सिलसिले से ये ईद उल अज़हा का ईद का बड़ा मतलब और बड़ा मरतबा है। तो तभी सभी गोवा के और तभी जितने हमारे दोस्त बिरादर सबको हमारी तरफ से ईद मुबारक और सबको गोवा के सभी बाशिंदों को ईद मुबारक आणि सगळ्यांक गोवाच्या समस्त नागरिकांक आमच्या कडल्यान ईद उल अज़हा आणि ईद उल बकरीची ईद मुबारक म्हणटा। सगळ्यांक ईदाची परबी दिता। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। मेरी तरफ से और अहले सुन्नत वल जमात जामा मस्जिद कमेटी की जानिब से ईद की बहुत बहुत मुबारकबाद पेश है और इस मुबारक मौके पर हम मोहब्बत का पैगाम देते हैं, उल्फत व प्यार का पैगाम देते हैं। सैयदना हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने अल्लाह की रज़ा के लिए अपने बेटे को कुर्बान किया। हम सब को हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम की कुर्बानी से सबक लेना चाहिए। ख़ुदगर्ज़ी, अनानियत, तकब्बुर, गुरूर को ख़त्म करके मोहब्बत और भाईचारा का पैगाम देना चाहिए। इस मुबारक मौके पर हम तमाम आलम इस्लाम को और तमाम अहले वतन को, बिलख़ुसूस अहले माबसा गोवा को अमन व शांति का पैगाम देते हुए यही मैसेज देना चाहते हैं कि हम अपनी अपनी पहचान पर कायम रहते हुए इंसानियत, मोहब्बत का दर्स दें और इसी मोहब्बत के माहौल में ज़िंदगी गुजारें। एक दूसरे के सुख और दुख में साथ दें, एक दूसरे की परेशानी में दूसरे की मदद करें, ख़ुद भी सेफ़ रहें, दूसरों को भी आराम देने की कोशिश करें। इन्हीं जुमलों के साथ मैं अपनी बात ख़त्म करता हूँ। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमामी अफराद को मेरी जानिब से ईद उल ज़ुहा की तहे दिल से मुबारकबाद पेश करता हूँ। अल्हम्दुलिल्लाह हमने आज साफ़ा मस्जिद में ईद उल ज़ुहा की नमाज़ बड़े ही इत्मीनान व सुकून के साथ अदा किया। आज का ये मुक़द्दस दिन अल्लाह तबारक व तआला ने हमें जो ईद उल ज़ुहा की शक्ल में अता फ़रमाया है, आज के दिन सारी दुनिया के मुसलमान अल्लाह की राह में कुर्बानी पेश करते हैं। कुर्बानी हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम की सुन्नत मुबारका है। असल में अपने माल को अल्लाह की राह में सर्फ करने का नाम कुर्बानी है। आज के दिन मुसलमान अल्लाह की राह में कुर्बानी पेश करता है। आज का ये मुक़द्दस दिन हमें भाईचारगी का दर्स देता है। आज का ये मुक़द्दस दिन गुरबा मसाकीन की मदद करने का हमें दर्स देता है। परेशान हाल जो लोग हैं उनकी मदद करने का हमें आज का ये दिन दर्स देता है। और आज के दिन हमने अल्लाह की बारगाह में दुआ की कि अल्लाह सारी दुनिया में अमन व अमान अता फ़रमाए, हमारे मुल्क हिंदुस्तान में अल्लाह अमन व अमान अता फ़रमाए, शहर गोवा में अल्लाह अमन व अमान अता फ़रमाए, चैन व सुकून अता फ़रमाए और हम सब को एक दूसरे के साथ मिलकर रहने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। यही अल्लाह करीम की बारगाह में हमने दुआ की। आप तमामी अफराद को तहे दिल से ईद उल ज़ुहा की मुबारकबाद साफ़ा मस्जिद कमेटी की जानिब से और मेरी जानिब से। पर्यावरण ॲक्टिव्हिस्ट फादर बॉलमॅक्साच्या कुडीचेर निमाणे संस्कार झाले। फादर बॉलमॅक्साचे घरचे, वांगडी, राजकारणी आणि हेर पिश्टांनी प्रार्थना करून निरोप दिला। फादर बॉलमॅक्स कोल्या पिकनिकेक म्हण वतालो त्या वेळार रेल्वे स्टेशनाचेरूच काळजाचो आघात येवन तो कोसळ्ळो। उपरांत गोमेकोद ट्रीटमेंट घेतनाच मंगळार दिसा तो संवसाराक अंतरलो। PhD केल्लो फादर बॉलमॅक्स फिडेलिस परेराची वळख फकत धर्मगुरू इतलीच नासली, पर्यावरणाची राखण, शिक्षण आणि सामाजिक न्याय मेळोवन दिवपाच्या मळांचेर तो खर झुजलो। वेटलँडाचेर तेणे अभ्यास केल्लो। कुठ्ठाळच्या सेंट जोझफ वाज कॉलनीत बॉटनीचो असिस्टंट प्रोफेसर म्हणून सेवा दिल्ली। चिखलीच्या सेंट फ्रांसीस झेवियर चर्चीचो धर्मगुरू म्हण तो सेवा दितालो। रेल्वे डबल ट्रॅकिंगा विरोधातय तेणे आवाज बुलंद केल्लो। आयज आमी फायनल आदिवस करपाक गेल्या फादर डॉक्टर बॉलमॅक्साच्या घरा कडेन आनी म्हाका दिसता पर्सनली आनी गोंया खातीर व्हडली लॉस आसा। आनी फादर जो एक प्रिस्ट कसो जे तेणेन कार्य केलें
म्हाका दिसता इट इज अ व्हेरी डिफिकल्ट जर्नी, कित्याक एक कमिटमेंट टुवर्ड्स इज चर्च आनी दुसरें कमिटमेंट टुवर्ड्स एनवायरमेंट. आनी जेन्ना जेन्ना जे केन्ना रॉंग जाताले या जेन्ना जेन्ना जे कितें वायट घडटालें त्या इश्यूचेर उलोवपाक म्हाका दिसता तो स्वता तेंको दितालो. आनी शेतां भाटां राखपाचें, शेतां जे रोयनासले ते कशें रोवपाक, युथाक कशें मार्गदर्शन दिवपाक, तशें करून मॅनग्रोव्साचेर तेणें भरपूर काम केल्लें, कोस्टल इरोजनाचेर काम केल्लें. सो आय थिंक हीज लिस्ट गोज ऑन एन्ड म्हाका दिसता तेजी लेगसी जी आसा ती आमी युथांनी गोंयच्या लोकांनी मुखार व्हरपाक जाय. कित्याक तो स्वता म्हणटालो की वोटींग जो वोटींग करना इज अ सीन. म्हळ्यार जेन्ना जेन्ना केन्ना रॉंग आसा, जेन्ना जेन्ना आमची ड्युटी आसा ती आमकां तो सद्दां उगडास करतालो. आनी म्हाका दिसता ही वील रिमेन फॉर एवर इन आवर हार्ट्स एंड गोवा वील नेवर फॉरगेट हिम. एंड आय से फॉर हिम फायनल गुड बाय and salute to you, Father Bolmax. We are deeply saddened by the untimely demise of Father Bolmax. Father Bolmax was deeply loved by the people of Goa. He was not just a priest, he was an environmentalist, he was a teacher, regularly conducting programs with youth, with children. His presence would be deeply missed, and he will live on in the hearts of the people. May his soul rest in peace. एक बरो आमचो देव म्हण्यारी फादर बोल्मॅक्स देवाच्या दर्शनावरी हाका लोकांक तयार करतालो, देवाची बरी खबर सांगपी. दुसऱ्या वाटेन ताणें गोंयच्या एनवायरमेंटाचेर खूब उलोवपी. ताका एक हुस्को आसलो गोंयच्या जमनीचो, गोंयच्या लोकांचो, फुडले पिळगेचो. फुडली पिळगी कित कोतली ही सगळीं जरी भाटां वयल्या लोकांनी कितें घाली कित कोतली हो तेका हुस्को आसलो. पाद्री बाबाक बोल्मॅक्साक भुरगेपणा वयलें म्हूण खूब दूख जाता. म्हाका सुद्दां आख्या गोंयानू हिंदेक लोक आल्लो आसतलो. तेगेले जे पळय विडियो बी जाताले आख्या गोंयच्या लोकांक हिंदी लोकांक खबर आहा. असले पाद्री मेळपाक डिफिकल्ट. पूण देवाचो गूट देव जाणा, देवाक तेजी गरज पडली, देवाक तो जाय म्हणून देवान ताका वयलो. आमी मागया देवान ताका सर्गेराज्यात दवरल्या पुरो. आनी तेणें गोंयचे पासत त्या पळय कितें केलां तेगे हामलीक म्हजी सारकी बुजवण, फामिलीक तेजी बुजवण, फामिलीक बुजवण घेवं दी आनी देवाक माग दी. देवान ताका आपल्याची बरी करपाक सर्गीन जाग मेळ्ळ्या म्हणून हांव मागतां. डॉक्टर रेवरंड फादर बोल्मॅक्स परेरा हो एक प्रिस्टूच न्ही, पूण म्हाका दिसता ह्या गोंयचो एक पूत, एक मेंटर, एक गायडर, लोकांक गायड करपी आनी एक प्रोफेसर आनी एक एनवायरमेंटलिस्ट. म्हाका दिसता गोंयच्या इतिहासान एक हो व्हडलो लॉस. एक असो मनीस जाणें यूथ हांकां मुखार हाडपाचो सदांच प्रयत्न केलो. पडींग जागो कसो ऑर्गेनीक फार्मींग करून तातूंतल्यान पीक काडप हें फादर बोल्मॅक्सान कोविडाच्या टायमार गोंयच्या जनतेक दाखयलें. आनी म्हाका दिसता ताजी जी चळवळ आशिल्ली ती गोंयचें पर्यावरण, गोंयचें एनवायरमेंट राखपाची, हें सदांच गोंयकार ती याद करतले. गोंयान मॅनग्रुव्ज राखप, मॅनग्रुव्ज रोवप आनी मॅनग्रुव्जाचें प्रोटेक्शन करप हाजेर तो खूब वावुरतालो. एक PhD इन बॉटनी आनी ताणें गोंयच्या पर्यावरणाक लागून खुबशे आंदोलन, खुबशे प्रोटेस्टांत तो सहभागी जालो. ताणें आपलो आवाज सदांच मोकळेपणान गोंयकारां मुखार दवरलो. म्हाका दिसता आयचो दीस एक बरो नामनेचो गोंयकार जो गोंया लागून झगडटालो तो गेलो. इट्स अ बीग पर्सनल लॉस फॉर मी. आयज आमचो एक्टिविस्ट फादर बोल्मॅक्स, एक्टिविस्ट एंड एनवायरमेंटलिस्ट फादर बोल्मॅक्स आमच्या बरोबर ना. आमकां पयर तो सोडून गेलो. फादर बोल्मॅक्सान ह्या गोंया खातीर
खूब मोठें योगदान दिवन गेला. फादर बॉलमॅक्स एक बरो टिचर आसलेलो आनी एक बरो प्रिचर आसलेलो आनी तेतून तो एक्टिविजम जो करतालो तो प्रेरणादायी सारको. तेणें मॅक्झिमम जो आपलो टायम आसा वो ह्या गोंयच्या मातये खातीर दिलो. आमची शेतां, रानां, दोंगर, न्हंय, बांय, झरे, मँग्रुव्ज, वेळो हे वाचोवपाचो तेणें मॅक्झिमम प्रयत्न केलो. तेचे जे मॅसेजीस आसलेले ते क्रिस्टल क्लियर आसलेले सारके आनी ते मॅसेजींनी दुस्वासपणां म्हणटा ती मात सुद्दां नासलेली. खूब कमी अशे लोक असतात जे दुसऱ्यां खातीर वावर करतात. आयज खंयच्या धर्माचो विचार करनासतना तो सगळ्या धर्मांक घेवन वांगडा चल्लो. आमी जे एक्टिविस्ट काम करतात, आमी खंय चुकले जाल्यार आमकां मार्गदर्शन करपाचें काम फादर बॉलमॅक्स करतालो. हांव फादर बिस्मार्का वांगडा काम करूंक पावंक ना, पूण फादर बॉलमॅक्सा वांगडा कोल मुवमेंटाक म्हण नाका, बाकीचे मुवमेंट म्हण नाका, एनवायरमेंट रिलेटेड मुवमेंट म्हण नाका, सगळ्या मुवमेंटाक आमी तेचे बरोबर आसताले. आनी तेणें युथाक सुद्दां फुडें काडले. शेतां आमी कशी रिवाय करपाची, जी आयज शेतां पुरतात, शेतां काबार करतात, ती कशी शेतां परत आमी जगोवपाची ते युथांक तेणी दाखयलें. सो तेची मॅसेज क्लियर आसलेली. हे एनवायरमेंट जर वाचलें जाल्यार आमी वाचतले, हे एनवायरमेंट ना जाल्यार आमी उरचे ना. फादर बॉलमॅक्सान खरेंच ह्या गोंया खातीर बरें काम केलां आनी आमी मागता देवा कडेन तेच्या देव आत्म्यांक शांती दिवं म्हणून. आंदोलनां आनी आंदोलकांक चिड्डोवपाचो, गळो दामपाचो सरकारी पावण्यार नेटान यत्न चल्ला. मंत्र्याच्या तालार सरकारी अधिकारी नाचपाक लागल्यात. सरवणच्या आंदोलकांकूय पिडपाचे प्रकार सुरू जाल्यात. पूण आमी कोणाकूच भीक घालिनात. कायद्याच्या आनी लोक बळग्याच्या आदारान मस्ती जिरतलेच, सरवणकारांनी शिटकावणी दिल्या. सरवण कारापूर मयेच्या आंदोलनाक गोंयभरच्यान घसघशीत प्रतिसाद मेळटा. दिसामाशी खंयचो ना खंयचो एक्टिविस्ट, खंयचो ना खंयचो गांव, खंयची ना खंयची संघटना येवन तेंको दिवपाक लागल्या. देखून आंदोलन बळिश्ट जायत चल्लां. तितलीच राजकारण्याच्या पांयापोंदची जमीन हालपाक लागल्या. हें पळोवन आतां आंदोलकांक तेंचे पोटपाणी करपी धंद्यांचेर हावळ हाडपाचो यत्न चलयला. आंदोलकांनी अशा राजकारण्यांक आनी अधिकाऱ्यांक खणखणीत शिटकावणी दिल्या. ह्या मजगतीत आमकां अशें एक गजाल आमकां नोट जाल्या की जे लोक आंदोलनात सहभागी जातात तांकां इंडिव्हिज्युअल टार्गेट केले वयता. म्हणजे कोणाचेर एफडीएची रेड्स मारतात. बरें, एफडीएचो डायरेक्टर जे बसला पळय ताका जर तूं मेळपाक वचात स्पश्टीकरण मागपाक जाल्यार ती मेळपाक तयार ना. दुसरो तिजो जो सपोर्टिंग स्टाफ आसा रिचर्ड म्हणून, ताका फोन केल्यार तो फोन घेना. तेज्या ऑफिसान मेळपाक गेल्यार तो ऑफिसान नासता. तुज्या नोटिसीक कॉम्प्लाय करून जालें, सगळें तुमी सांगलां तें करून जालें, तरी आसतना तुमी जर लायसन्स इश्यू करना न्ही जाल्यार म्हाका दिसता तुमची दादागिरी चल्ल्या. आनी ते फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे FSSAI म्हणटा आमी, तें नांव आतां चेंज करा आनी FSSAR करा आता. म्हणजे तो राणे सांगता तशेंच जावंक जाय अशें जर तुमकां दिसता तर तुमकां तो सांगता तशें डिपार्टमेंट जाल्यात. तुमकां एक सांगता, आमच्या आंदोलनाक सहभागी जावपी खंयच्याय व्यक्तीक जर तुमी त्रास केलो जाल्यार हें आंदोलन तुमच्या ऑफिसाच्या दारार येवन बसतले आमी. तुम्ही मेळपाक डायरेक्टर समजता कितें एफडीएची? तुका कायद्यान थंय संविधानान पद दिल्लें आहा तें. टॅक्स पेयराचो मनी यूज करून तुका सॅलरी वयता. तुका खंयचो पॉलिटिशियन पयशे दिना. तुम्ही लायसन्स होल्ड करता तेजे. तुजो ऑफिसर येवन जे कॉम्प्लायन्स काडले सगळे कॉम्प्लायन्स दिलो, तरी आसतना तुमकां अक्कल ना. म्हाका दिसता तुमी जर अशीच वागपाक लागलेली जाल्यार तुमकां त्या खुर्चेर बसपाचो रायट ना. सो परत एकदां सांगता, फाल्यां आमी परत एकदां ऑफिसान वयतले आनी तुमकां अल्टिमेटम दिता. 1 तारखेच्या पयलीं जर ते लायसन्स इश्यू जायना न्ही जाल्यार आंदोलन तुमच्या ऑफिसान कशें करपाचें पळय तें आमी स्टार्ट करतले. इनफॅक्ट आमी आझाद मैदानाचेर ठरयल्लें की गोंयभरच्यान सगळे पर्यावरण प्रेमी आनी जे गोंय बद्दल तांकां आपुलकी आसा अशे सगळे लोक येतले आनी बरो रिस्पॉन्स येतालो. आमी एक्सपेक्ट करताले की 5000 लोक आझाद मैदानाचेर जमतले गोवा स्टेट्यूट डे. म्हणून आमकां इनिशियली परमिशन मेळ्ळें आझाद मैदानाचेर. म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आसा पणजे तांच्यांनी आमकां परमिशन दिलें आनी इन दॅट कंटेक्स्ट आमी इंडिव्हिज्युअल डिपार्टमेंट जे वेगवेगळी आसा तांकां पत्रव्यवहारूय केल्लो. बट सर शॉकिंगली काल आमकां कळ्ळें की ते परमिशन विड्रॉ केलें म्हणून. ऑलमोस्ट 60% तयारी जाल्ली. तरी आसतना सरकाराक म्हाका दिसता भंय दिसलो की गोंयचे जागरूक नागरीक जे आसा स्वाभिमानी, हांव स्वाभिमानी म्हणटा की अभिमान गोंयकार ते पुलीस स्टेशनार दिसतात मागीर आमकां हेजो अभिमान आसा तेजो अभिमान आसा सांगतात. हांव म्हणटा स्वाभिमानी गोंयकार 30 तारखेक जमपाचे आसलेले. खंय ना खंय तेंचे CID रिपोर्ट मेळ्ळो आसतलो आनी डिपार्टमेंट्स आर डान्सिंग ऑन द ट्युन्स ऑफ गव्हर्मेंट. म्हणजे गव्हर्मेंटाचे ऑफिस मिनिस्टर सांगता पळय तशें सध्या ऑफिसर डान्स करपाक लागल्या आनी तेचोच एक पार्ट म्हणून आमकां पळोवंक मेळटा की आमचें परमिशन विड्रॉ केलें. बट आमी ना उमेद जावंक ना. काल परत एकदां आमची मिटींग जाल्या थंय आमी डिसायड केलां की
गव्हर्मेंट जर आमकां अशें स्टॉप करूंक शकता, पूण आमची जी जिद्द आसा गोंय सांबाळपा खातीर, ती जिद्द आमची ती स्टॉप करूंक शकना. आमी ऑनलायन वयतले आनी गोंयभरच्यान म्हणजे भारतभर जे गोंयकार आसा आनी देशाच्या भायर सुद्दां जे आमचे गोंयकार आसा, जेंकां गोंय बद्दल एक प्रेम आपुलकी आसा आनी गोंय आमचें बरें रावचें आसचें म्हणून एक मना काळजांच्यान तांकां जी एक वीश आसा, अशें सगळे गोंयकारांक एक प्लॅटफॉर्म आमी तयार करतले. आनी ऑनलायन आमच्या मिटिंगेक म्हाका दिसता हांगा आमी 5,000 एक्सपेक्ट करताले. 5,000च्या वयर लोक आमकां आमचे जे विचार आसात, फॉर्मर जस्टीस चीफ जस्टीस ऑफ अलाहाबाद हायकोर्ट जस्टीस रिबेलो सर हेंचे विचार आयकतले. आनी एक प्रत्येक गोंयकारान विचार आयकपाक जाय. कित्याक आयज जेन्ना तूं कायदेशीर जेन्ना बिझनस करता आनी जर सरकाराक जर कितें अपोज करता जाल्यार तुजो बिझनस बंद केलो वयता तेन्ना म्हणचें पडटा इनाफ इज इनाफ. जेन्ना शेती आसलेली जमीन कन्वर्ट जाता आनी ते कॉन्क्रीटचे जंगल उबे जाता तेन्ना म्हणचें पडटा इनाफ इज इनाफ. जेन्ना हांगासर जॉब एडवर्टायज करून जॉब विकले वयता तेन्ना म्हणचें पडटा इनाफ इज इनाफ. जेन्ना हांगा टुरिजमाच्या नांवार कसिनो आनी स्पाज आनी नाका जाल्ले वेव्हार चालू जाता तेन्ना म्हणचें पडटा इनाफ इज इनाफ. इनाफ इज इनाफ ही मुवमेंट ना, आतां हो विचार जाल्लो आसा आनी हो विचार आमचे गोंय सांबाळपाक ओके गोंयकार मशाल घेवन रेडी आसा आनी तेजी झळ ह्या सरकाराक बसतली. सरवण पंचायतीन परत लोधा प्रोजेक्टाक शो कॉज नोटीस धाडल्या. पंचायतीन जाप दिवपाक 15 दिसांचो वेळ दिला खंय. लोधा वटेनच्यान कितें जाप येता ती पळोवन फुडली आंखणी करतले. लोकांचो विचार म्हत्वाचो, ॲडव्होकेट अजय प्रभुगांवकारान सांगलें. हालीं आमकां शो कॉज नोटीस पंचायतीन इश्यू केल्या म्हणून कळोन येता. 15 दिसांचो टायम दिला. सो पळोवचें पडटलें की आतां शो कॉजाक रिप्लाय कितें दिता तें. रिप्लाय पंचायत सॅटिस्फॅक्टरी आसा, ग्रामस्थ सॅटिस्फॅक्टरी आहा काय ना, आनी ऑन दॅट बेजीस फुडलें जें डिसिजन आहा तें घेवचें पडटलें. कारण आमी शो कॉजाक कित्याक इन्सिस्ट करताले, जें रिजन आशिल्लें की प्रिंसिपल ऑफ नॅचरल जस्टीस म्हणटा पळय तें आमच्या कायद्या भितर आसा. म्हणजे खंयच्याय प्रोजेक्टाक खंयच्याय व्यक्तीक जेन्ना तूं स्टॉप नोटीस काडटा तेज्या पयलीं ताका एक ऑपॉर्च्युनिटी दिवची पडटा. आनी ती म्हाका दिसता गांवच्या लोकांनी पंचायतीक इन्सिस्ट केलें की शो कॉज पयलीं इश्यू करा आनी तुमी तेंच्या कडल्यान स्पश्टीकरण घेयात आनी मागीर ताका स्टॉप नोटीस करा. सो हो स्टॉप नोटीस काडीसर हें चालू उरतलें. सद्या पळोवया आतां म्हाका दिसता नोटीस पावल्या काय ना ती पळोवची पडटली. 15 दिसांचो टायम दिला असो मिडियाच्या माध्यमांतल्यान आमकां आयकूंक येता. सो लेट्स होप. म्हाका दिसता पयली पायरी जी आसा आंदोलनाची ती आमी चडलेली म्हणजे क्रॉस केल्ली आसा फर्स्ट स्टेज. तर सगळ्यांचें असो आशिल्लो की शो कॉज नोटीस पयलीं वचपाक जाय. कित्याक जे ग्रिव्हन्सीस आसात, जे कायद्याचे थोडे पॉयंट्स आसात जे आमकां दिसता की कंप्लाय करूं ना, त्या अनुशंगान आमी तांकां रिक्वेस्ट केली इन कंटेक्स्ट ऑफ दॅट की तुमी तांकां शो कॉज काडा, तांचें स्पश्टीकरण घेयात. सो स्पश्टीकरण येता तें पळोवया आतां. 15 दिसांचो टायम दिला. मजगती सरवणची चळवळीक तेंको दिवपी फादर बॉलमॅक्साक आंदोलकांनी आयज आर्गां ओंपली. सकाळीं 54th डे प्रोटेस्ट स्टार्ट जावच्या पयलीं सगळ्यांनी फादर बॉलमॅक्साक श्रद्धांजली वाहिली आनी देवा लागीं प्रार्थना केल्या की तेंच्या आत्म्यांक शांती मेळूं. कारण फादर बॉलमॅक्स हांगा येवन आपले आशिर्वाद सगळ्यांक दिवन सपोर्ट डिक्लेअर केलेलो आनी ह्या आंदोलनात तांचो सक्रीय सहभाग आशिल्लो. आयज ते आमच्या भितर ना. सगळ्यांनी तांची आज याद काडली. 1 मिनीट सायलन्स दवरून तांकां श्रद्धांजली वाहिली आनी आयचो प्रोटेस्ट स्टार्ट केला. सरकारान ऐन वेळार रद्द केल्ली असली तरी 30 मे दिसा इनाफ इज इनाफची सभा जातलीच, पूण ती ते सुवातेर करचे बदला ऑनलायन घेतले अशें इनाफ इनाफच्या जाळवणदारांनी सांगलां. सरकारान मोठो घातलो आसलो तरी आतां व्हर्च्युअल सभा जाता आसल्यान संवसारभरच्या गोंयकारांक आनी पुराय संवसाराक ती पळोवपाक मेळटली. 30 मे दिसा इनफ इज इनफ हे चळवळीची सभा पणजेच्या आझाद मैदानाचेर जावपाची आसली. घटक राज्य दिसाच ती घेवन सत्ताधारी गोंय कशें लुटपाक सुटल्यात तें सांगपाचें आसलें. आदी परवानगी दिवन उपरांत TCPन ती न्हयकारली. आझाद मैदानार ते दिसा सरकारी कार्यक्रम आसा अशें रजाव दिलें. इनफ इज इनफच्या जाळवणदारांनी पर्याय सोदलो, तो म्हटल्यार ते दिसा ऑनलायन सभा घेवप. म्हज्या मोगाळ गोंयकारांक 30 तारखेर जी सभा आमी आपयल्ली आझाद मैदानार सरकारान आमचें परमिशन फाटीं घेतलां आनी ताका लागून आमी थारायलें आमी 30 तारखेर मेळटले पूण ऑनलायन. आमी 30 तारखेर कित्याक मेळटात हांव जाणा. सगलो लोक गोंयचो तयार आसले आझाद मैदानार येवपाक
आनी आपलो तेंको हे मुवमेंटाक दिवपाक दाखोवपाक सरकाराक आमी आतां एक आसात, एकठांय आसात आनी जें चल्लां तें आमी सोंसपाक तयार नात. 30 तारखेर ही ऑनलायन मिटिंगेक आमचे मुखेल मुद्दे कितें, वॉट आर इम्पॉर्टंट पॉयंट्स for the people on 30th May at 5 p.m. The program will start earlier, but please put magta sogल्या lagi and appeal to everybody, wherever you are, in groups, singly, please tune on and join the meeting so that you have a broad idea of how the movement prepares to move ahead. आणि हे मुद्दे घेऊन आमी मुखार वयतलेत आनी आमकां आशा आसा गोंयचो सबार लोक पेडण्यां ते काणकोणतून, सत्तरी ते सालसेटतून एकठांय येतलेत आनी आपल्या हक दाखयतलेत, आपली घोडसाळ ताकद दाखयतलेत की आमी आतां गोंयकार एकठांय आसात आनी आतां आमी आनी सोंसपाक तयार ना. की एकट्यान गाय मारली म्हणून आमी वासरू मारचें न्ही. शेवटी आमी सगळे जबाबदार नागरीक आसा आनी जस्टीस फर्दिनांद रुबेलो हे आमचे मुखेली आसा आनी त्याच्या मुखेलपणा सकयल ही जी चळवळ चल्ल्या ही चळवळ खंय भरकटोवंक जायना. आनी अशें ना की आमी खंय तरी बॅकफुटार येता, ना. आमी आमचे सगळे जे मुद्दे आसा ते तितलेच ठामपणान सरकारा कडल्यान करून घेवपा खातीर, तांकां ते करूंक लावपा खातीर आमी जबाबदारी स्विकारलेली आसा आनी ती आमी खंयच न्हयकारचे ना. आनी आमची जी कितें शक्ती आसा ही आमी दाखोवन दितले. त्या प्रमाणे जालें कितें की सकाळच्यान आमी मागीर प्रयत्न केले की अन्य ठिकाणी आमकां ही सभा घेवपाक गावता काय कितें, जशें लोहिया मैदान आसा आनी कितें आसा. पण सगळे कडल्यान म्हणजे खंय ना खंय बुकींग आसा, दुसऱ्या कोणी तरी तें बुकींग केल्लें आसा आनी आमकां ही सगळी मैदानां जी आसा ती मेळना जाली. आनी लास्ट मुमेंटाक आतां सगळे हे तयारी करप येदी व्हडली सभा घेवपा खातीर, इतल्या लोकांची वेवस्था करपा खातीर हें शक्य जावचें ना अशें जेन्ना लक्षांत येयलें तेन्ना आजच्या कोर कमिटीन सगळ्यांनी मेळून अशें ठरयल्लें की ब्लेसिंग्स इन डिसगायज, म्हणजे सरकारान हो एक कितें तरी डाव आमचेर घातला ताका एक प्रतिडाव निर्माण करून दिवप आनी तेज्या खातीर आमची जी सभा आसा ही 30 तारखेक ठरलेल्या वेळार जातली आनी ती सभा ही व्हर्च्युअली जातली, कारण आतांचें जग जें आसा हें व्हर्च्युअल आसा. सो एक संदी आमकां जी मेळ्ळ्या ती सुसंदीत रुपांतरीत करपा खातीर आमी आज म्हणजे त्या दिसा आमी आझाद मैदानार सभा घेतली जाल्यार गोंयभरांतले लोक येतले आसले आनी मागीर कालांतरान ती लोकां पर्यंत हळू पावतली आसली. पूण एट अ शॉर्ट जेन्ना आमी आतां ही सभा व्हर्च्युअली घेतले आनी ऑनलायन घेतले तेन्ना ती जगभरांत पावतली. कारण कशें ना की गोंयान गोंयकार आसा तांकांच गोंयचे पडलेले आसा अशें ना, देशभरानूय आसा तांकांय गोंयची काळजी आसा, जगभरान आमचे गोंयकार आसा तांकांय काळजी आसा. सो ताका अनुसरून आतां 30 तारखेक आमची जी सभा आसा ती महासभाच उरतली, कारण त्या दिसा हजारांनी अथवा लाखांनी लोक आमकां कदाचित ते सभेक आमी घडोवंक शकता जर तेजें प्लॅनिंग वेवस्थीत जालें जाल्यार. पण कांय भ्रश्टाचारी लोक आसा, कांय लोभी लोक आसा ज्यांचे स्वताचे हिताचे बद्दलूच तांचे विचार चल्लेले आसा. अशे लोक आयज खंय तरी खुर्च्यांचेर बसलेले आसा आनी ते गोंय लुटपा खातीर म्हणून फुडें सरलेले आसा. तांकां आमकां थांबोवचें पडटलें आनी हीच चळवळ ते करूंक शकता. हांव सगळ्यांक परत एकदां इनाफ इज इनाफ. फडफड्या एका नायट क्लबाक उजो लागून जी मनीस हानी जाली ती पळोवन गोंयकारांचे काळीज हाललें. 25 जाणांचे बळी फकत सरकारी यंत्रणेच्या घाळपणान घेतले.
पुराय सिस्टम कशे तरेन इलिगल आनी अनैतीक कामांनी बरबटल्या तें अख्ख्या संवसारान पळयलें आनी हेच अस्वस्थतेंतल्यान जल्मली इनफ इज इनफची चळवळ. ही चळवळ गोंयभर पातळ्ळ्या. हेर प्रश्ना बरोबरच 39A रद्द करपाची मागणी हे चळवळीन लावन धरल्या. जमनीचे प्लॅन डिटेलान तयार जाल्या उपरांत राज्यांतले उदरगत वाठार आनी पर्यावरण संवेदनशील वाठार बॅची प्रमाण जाहीर करतले. TCP मंत्री विश्वजीत राणेन सांगलां. कितलेशेच वाठारांक हे आदींच अधिसुचोवणी मेळ्ळ्या जाल्यार फुडल्या टप्प्यात आनीक कांय प्रदेश NDZ आनी पर्यावरण संवेदनशील नेमा खाला हाडटले अशी माहिती विश्वजीत राणेन दिली. Last time they have given all the documentation, each and every aspect. They have kept the family posted. So whatever we could do as a state government of Goa, we have done our best. It was unfortunate what happened, but we have done our best to see that we could give him the best treatment protocol. So your department another issue that a lot of land has been made into NDZ. That is an IJ. नाही सगळे खजान कायद्याप्रमाणे जे कितें आसा ते सारखे नोटिफाय करून आनी जे कितें त्रुटी आशिल्ल्यो रिजनल प्लॅन 2021 तांकां चवकशी कर म्हणून सांगलेलें आसा आनी योग्य तरेन जे कितें खजान लँड लो लायंग एरियाज पॅडी फील्ड रायस ह्यो सगळे गोश्टी योग्य तरेन फॉर पॉस्टॅरिटी हॅज टू बी मोर लँड विल बी फॉलोड इन डेज टू कम. टोटल ते बॅच वायज तेजे चालू आहा न्ही ऑलरेडी मॅपींग करून फॉरेस्टान सगळे कडेन तेजे कितें केल्लें आसा हे सगळे इकॉलॉजिकल सेन्सिटीव एरियाज हॅव ऑलरेडी बीन मॅप. सो वन्स इट इज मॅप इट कॅनॉट बी चेंज्ड आयदर बाय मी ऑर एनीबडी एल्स. लोधा प्रकल्पाचेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाक जाप दितना विश्वजीत राणेन सांगलें ह्या विशयाचेर आपूण कितेंच उलोवपाक सोदिना. लोधा प्रोजेक्टा पळय तांकां 50 दीस कंप्लीट जाता आनी ते स्ट्रायकार अजून बसले. नो कमेंट्स ऑन दॅट इशू. Everything is as per law, but I don't want to comment. Sir, have you got any assurance from CM? 22,000 नोकऱ्यांचेर तेका प्रश्न केले. ऐकात विश्वजीत राणेची जाप. I only said that Bharatiya Janata Party is a party that can transform the lives of the youth. तुम्ही ते परत तो प्रश्न विचारता आनी तो म्हाजो लिडर आनी हांव जाणा की म्हाका म्हाजो पक्ष जो आहा तो भुरग्यां खातीर कितें तरी वेगळ्या तरेचें परिवर्तन करतले आनी म्हाका खात्री आहा आमी इतले वर्सां काडल्या राजकारण बेश्टे तशेंच निवडून येना न्ही. भुरग्यांचो बी एक आशा आनी म्हाका खात्री आहा की आमी पार्टी म्हणून आमी वेगळ्या तरेन आमी लोकांचें जिवन आनी तरणाटे जिवनान परिवर्तन. मदरसा अहल्ले सुन्नत अनवर ए रजाच्या सुमार 50 संस्थापक वांगड्याच्या पंगडान मडगांव पुलीस स्टेशनात लेखी कागाळ केल्या. आदलो अध्यक्ष मेहबूब कल्लोळी, हुसेन कल्लोळी, रफीक हातीमतूर आनी हेर कथीत कार्यकारी वांगड्या आड FIR करात अशें मागलां. 28 मे 2026 ह्या दिसा केल्ले कागाळे प्रमाण ह्या मनशांनी संस्थेच्या वेव्हाराचेर नियंत्रण दवरपा खातीर फटीच्यो सयो केल्यो तशेंच बनावट डॉक्युमेंट्स करून बनावट समिती तयार केल्ल्याचो तेंचेर आरोप आसा. भौशीक निधीचो गैरवापर जावपाक लागला आनी संस्थेच्या उपनियमांत सांगलेले पद्दती प्रमाण आरोपी परवानगी नासतना मशिदीच्या आवारात भितर सरल्यात असोय आरोप जाला. आमी 2021 एक कमिटी रजिस्टर केले, कमिटी करून दिले. तेमचे असलेले 2024 पर्यंत पिरियड आशिल्ले. तेमी आमकां सांगनासतना फेक सिग्नेचर मारून फेक सगळे सर्टिफिकेट लावून हे करून तेमी आमकां सांगनासतना कमिटी रजिस्टर केला 2025 एप्रिलाचे मेयाच्या 1 तारीखेक. आनी आमी तेमी कितें केलें सगळ्यान आमकां कांयच सांगू ना. वोटींग सिग्नेचर घ्यायला आपुणूच मारला, कोणाक सांगू ना. म्हणून तेचें नांव मातशें घे. तेंचें नांव मेहबूब कल्लोळी, हुसेन कल्लोळी आनी रफीक हत्तीमत्तूर म्हणून. हेंचे सगळे तिगांनी ते आनी कमिटी भितर प्रेसिडेंट आसा तो मेहबूब कल्लोळी, हुसेन आनी रफीक हे दोगांयचे मास्टर माइंड तेमी खूब कडेन केला. आतां पोलिटिशनार कंप्लेंट करपाक येयले आमी. हांवें विचारलें जाल्यार तेंचे आनीकूय कंप्लेंट आहा जायते हे भाशेन चिटींग चोर भाशेन चोरी केली. तेमी कितें केलें? चोरी केले. चोरी म्हळ्यार चोरी करून आमगे कमिटी इलिगल रजिस्टर केले. तेमी आमचे दुसरी कंप्लेंट दुसरी कमिटी सायन केल्या. हे सगळे बोकस सायन, हे सगळे बोकस सायन 11 सायन हितून बोकस आसा. डुप्लिकेट सायन चोरी करून फॉर्जरी करून चोरी आमकां सांगनासतना हे चोरान रजिस्टर केला. आनी वयल्यान आमकां पळय आमगेलो मेंबर आसा सगळे आमी ऑल फाउंडर मेंबर आनी आमगेलो मेंबर आसा प्रेसिडेंट कमिटीन आसलोलो
तेगेली नांव आसा तेगेली सिग्नेचर डुप्लिकेट ताकाय खबर ना हे केन्ना घेयला केन्ना जनरल बॉडी घेयला म्हणून कांयच कोणाकच खबर ना. आनी आमचे बैलोसान आसा 3 वर्साचे, एमई रजिस्टर केला 5 वर्साचे. कितकून जातले आनी कोरम दिकून ना तेंगेले 20 मेंबराचे कमिटी जनरल बॉडी जायना. आमचे मेंबर आसा 124. 24 6 जाण काय मेले आनी 3 जाण रिजायन जाल्यार बी आमगेले 114-15 जाता. पण 115 देखून 15चे बी 1/2 केले जाल्यार बी जायना ते. कमी म्हळ्यार ते 40-50% आसपाक जाय. पण सगळे डुप्लिकेट करून सगळे हे करून हे चोरान लाखांचे पयशे आमचे मस्जिदीचे हे आपल्या यूज करता दिसता म्हाका, अशें दिसता म्हाका. ताका लागून पयशा खातीर तेमी हे केले दिसता. कारण हे डुप्लिकेट कमिटी करपाचें कारण कितें आसता, पयशे मेळटा म्हणूच करताय न्ही, नाजाल्यार कित्याक करतले ते. आता तुजी मागणी कितें आसा? म्हागे मागणी हे कमिटी फोकस कमिटी आसा ते डिझॉल्व करपाचे. डिझॉल्व करून आमी मिटींग गेला आमच्या कमिटी आमी फॉर्म करतले. तुमची कमिटी चालू असताना हेंच्यांनी डुप्लिकेट केली? ना तेंचेच असलेली. तेंचे डिझॉल्व जाले उपरांत आमकां फाल्यां आपयता परवा आपयता मिटींग म्हणून जनरल बॉडी फाल्यां आपयता परवा आपयता म्हणून सांगले. टर्म सोंपलो तेंचो? टर्म सोंपले जनरल बॉडी घेनासतना फोकस जनरल बॉडी दाखयला. पळय कोण तो मेन कोण भितर? हुसेन कल्लोळ्ळी, महबूब कल्लोळ्ळी आणि रफीक हत्तीमत्तूर आणि जिलानी रज्जब अली. हरशी पावस पडल्या उपरांत रस्ते कसल्या स्टँडर्डचे बांदल्यात ते कळटा. बेतोड्या पावसा आदींच PWDन सब स्टँडर्ड काम केल्ल्याचो पुरावो मेळ्ळा. कांय कडेन रस्ते नेमल्यात हाचोच अर्थ सरकारी इंजिनियर लोकांच्या मुळार उठल्यात. पळयात पुराय बातमी. दाम करी काम म्हणटात तशें सरकारी कामांनी पळोवपाक मेळटा. पयशे घेवन कॉन्ट्रॅक्टर कामां करतात खरे, पूण परंपरे प्रमाण वयर मेरेन दाम पावोवपाचे भानगडीत कामाचो सत्यानाश करून सोडटात. बेतूडच्या कामाक घेवन एक्टिव्हिस्ट संदीप शेट पारकारान नेमके हेच गजालीचेर बोट दवरला. बेतोडा बोरी महामार्गाची नव्यान बांदिल्ली कॉन्क्रीटची राखणे वणत 2 वर्सां आदी घो जाली. आतांच्या पयलेच पावसांत उरलेले राखणे वणटीन घालून घेतले. आयकात संदीप शेट पारकाराक. आमी सध्या हांगा सहकारी पेट्रोल पंप काडून फुडें 100 मिटराचेर आसा. तुमी पळयता आसतले ही जी तेंच्यांनी नवीन रिटेनिंग वॉल बांदल्या पळय न्ही, ही तेंच्यांनी गेल्या वर्सा रिटेनिंग वॉल बांदलेली. कित्याक हें सगळें कोसळ्ळेलें. आतां फाटली जी रिटेनिंग वॉलां आहा पळय न्ही ती बेंड जाल्ली आसा आनी जुलयाच्या लास्ट विकाक बी अशी ती कोसोवपाची शक्यता आहा. आतां तेंच्यांनी पायपलायन आहा पळय न्ही ती थंय घातल्या. आनीक एक 10 मिटराची आनीक पायपलायन जाय आशिल्ली. कित्याक डोंगरावयली इतलो लॉट येता पळय न्ही तो घेवपाचो तेजी कॅपेसिटी ना. दुसऱ्या वटेच्यान त्या वटेच्यान जे तेंच्यांनी कलवट बांदला पळय न्ही तें कलवट ऑलरेडी पुरवल्लें आसा आनी लॅटरायट स्टोनान तेंच्यांनी बांदकाम केल्लें आसा. जे उदकाच्या फ्लोराचेर उरपाचें ना तें कोसळटलें आनी ही बीन वॉल शुअर कोसळटली. तुमी पळयता आसतले हांगा फाटल्यान एक बारीकशें कलवटाचें काम जालां अशें दिसता, पण एक्झॅक्टली कलवटूय म्हणून न्ही तें 1.2 मिटर आहा पळय न्ही ती वॉल तेंच्यांनी कॉन्क्रीटची बांदल्या आनी बाकीची बांदल्या ती लॅटरायट स्टोनान बांदलेली आसा. हांगा ह्या डोंगरा वयल्यान जो उदकाचो फ्लो येता पळय न्ही त्या फ्लोवान गेल्या वर्सा कॉन्क्रीटचे रिटेनिंग वॉल जी आशिल्ली ती सबंद रिटेनिंग वॉल कोसळ्ळी कॉन्क्रीटची बांदून. आनी हांगा पुढची बांदकाम घेतलां चिऱ्याचें आनी तेका बेश्टे माल भरलेलो थोडो प्लास्टीक बीन कांय करूं ना कळ्ळें न्ही. आतां कितें जालां जो फाटल्या दिसांनी हांगा फोंडकूल मारलेलें तें तेंच्यांनी भरपाई केली आनी वयर तेंच्यांनी तार रोडूय केला, पूण तो तार रोड खेचलेलो आसा. जर हो तो बोर्ड जर काडीत न्ही वर्क इन प्रोग्रेस जाल्यार येता त्या 2-3 दिसां भितर तुमकां हांगा कितें तरी दुर्घटना घडलेली आयकपाक येतली. इतलें सब स्टँडर्ड काम केल्लें आसा कितें की खंयच्याच इंजिनियरांचें हेजेर लक्ष पडूंक ना काय. लॅटरायट स्टोनान म्हणून रिटेनिंग वॉल बांदप कितें बरें. आनी इतली धरतली पेस घेतलो उदकाचो हांगा तो फिलींग येयलें न्ही ते फिलींग करता आसतना ती रिटेनिंग वॉल कोसळटली ती. ताका लागून म्हाजी मागणी आसा की इंजिनियरान हांगा येवन इन्स्पेक्शन करचें आनी जे कॉन्ट्रॅक्टरान जें काम केलां लॅटरायट स्टोनाचें तें ताका काडपाक लावन थंय कॉन्क्रिटाची वॉल करून घेवची. संदीप शेट पारकर सांगता ह्या आदी सगळ्या रस्त्या पोंदा पायपां घातलेली देखून रस्त्या पोंदच्यान उदक वयतालें. पूण आतां कॉन्ट्रॅक्टरान बेगिना काम जावपाक जाय म्हणून लँड फिलिंग करून रस्तो तयार केला. म्हणून हे प्रॉब्लेम तयार जाले. सब स्टँडर्ड कामांक इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर जबाबदार म्हणत त्याने सरकारी कामाचो फोग काढला. तेन्ना तेंच्यांनी व्हडले फोंडकूल कशें मारलेले एक्झॅक्टली तेंगेले कितें तें खबर ना म्हाका.
दोंगरा वयल्यान उदक वयता पळय त्या कांगसरल्यान हांगा एवरी 5-5 मिटराचेर जावं 10 मिटराचेर तेंच्यांनी हांगा क्रॉस ड्रेन बांदपा जाय आशिल्ली खरी म्हटल्यार. कित्याक जो वयलो म्हालचे तो दोंगर जो आहा पळय न्ही तो दोंगराचो उदकाचो फ्लो आहा तो सगळो असोच आसा. पयलीं एका ड्रेनेज आशिल्ली, अंडरग्रावंड ड्रेनेज आशिल्ली आनी पायपां आशिल्लीं. उदक येतालें ते पायपांतल्यान पोंच्या व्हाळांत वयतालें. पण जेन्ना हायवेचें काम जालें पळय न्ही तेंच्यांनी पयलें काम केलें की सगळें फिलींग करपाचें. तेन्ना आमी कॉन्ट्रॅक्टराच्या नदरेक हाडलेले की बाबा हांगा कलवट आहा पळय न्ही तें पुरो नाका. पण कशें आसा तांकां जाता तितलें बेगीन काम जाल्लें जाय आनी सवाय भितर काम जाल्लें जाय म्हणून तेंची फिलींग करून सोडलें. एज अ रिजल्ट गेल्या वर्सा तेंगेली रिटेनिंग वॉल कोसळ्ळी. कितें आतां कोसोन ती परतूय ह्या वर्सा कोसोवपाची चिन्नां आसा थोडी. कित्याक थोडे कडेन मातशी रिटेनिंग वॉल बेंड जाल्ली आसा कळ्ळें न्ही. अजून तसो पावस सुरू जावना ना, अजून पावस सुरू जावंकूच ना. जालो जाल्यार मागीर परत जालो सामकी सबस्टँडर्ड काम. एक्चुअली तेजे एफआयआर रजिस्टर करपा जाय आनी जे लायबिलिटी पिरियड आहा पळय न्ही त्या पिरियडान तेजे वयल्यान बरें काम करून घेवपा जाय. गेल्या वर्सा जेन्ना कोसळ्ळी पळय न्ही तेन्ना आमी रिटेनिंग वॉलाक 10 mm आनी 12 mm चो रोडो वापरलेलो यूज केल्लो पयलो. एक्चुअली ही ती व्हडली जेन्ना 6-7 मिटर तुमी जेन्ना रिटेनिंग वॉल बांदता पळय न्ही ताका 20 आनी 16 रोड येवपा जाय. एक रोड घातला तो बीन 10 आनी 12 असले रोडांनी तुमी ही व्हडली रिटेनिंग वॉल बांदतले आनी इंजिनियर कसलें लक्ष मारता. इंजिनियरान ताका तें काडपाक कित्याक लायलेना आनी 20 कित्याक घालपाक लायना. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जें कितें करता पळय न्ही तें फायनल जालें. हांगा इंजिनियराची तकली कांय चलना अशेंच म्हाका दिसता. कित्याक हें बेस्ट एग्जाम्पल. ह्या रस्त्यान हांव म्हणजे रोजचेच येवप वचप आसा. ह्या रस्त्यार जी अडगळ तयार करून जी दवरली आहा तेजो आमी सदींच सामनो करता. आतां जशें तुमी संदीप पारकरान सांगलें तशें ह्यो जो फोंडकूल हें मारून दवरला हांगा अपघाताचे इतले अत्यंत वायट अशी परिस्थिती आसा की केन्नाय हांगा अपघात जावंक शकता अशेंच चित्र आहा. आनी त्याच बरोबर फाटले फावट हे रिटेनिंग वॉल हांगासर कोसळ्ळेली तेन्ना रस्त्या वयल्यान सारकें केदो व्हडलो फ्लो गेल्लो उदकाचो लोट वता आसलो. गाडी हांगासून हाकूंक मेळनासली. सरकाराक हें सगळें खबर आहा. पोरूं जाल्ले परिस्थिती ही जर सरकाराच्या लक्षात येवंक ना जर जायत जाल्यार हें दुर्दैव म्हणपाचें. तुमी पोरूं जाल्ली परिस्थिती जर पळयला जर जाय जाल्यार अवनू हें अशे पद्दतीचें काम आसूंक जायनासलें. हांगासर हें पक्कें काम आसूंक जाय आसलें कारण सकयल जी रिटर्निंग वॉल आहा ती व्हडली वॉल आहा आनी ती जर कोसळ्ळी जर जाय जाल्यार अख्खो रस्तो वयतलो हो. आनी एखादी जर मोठी गाडी येता आनी हो ट्रान्सपोर्ट व्हडलो 10-15 टायरांचे गाडयांचे हांगासून वाहतूक आसता. हेवी जेन्ना गाडी वयता तेन्ना तेजो एक वायब्रेशन जाता. त्या वायब्रेशना बरोबर जर माती जर ठिसूळ आसा जाल्यार तुमची खसकन वचूंक शकता. हे सगळे परिस्थिती लक्षात घेवन इंजिनियरांनी हांगासर पक्कें काम करूंक जाय आसलें. तें केल्लें दिसना हांगा. पंचायत फुडाकार घेवन रस्ते कुशीक पालसणां कोसळटा तेचेर नियंत्रण हाडपाचो यत्न करतली. खाजगी लँड ओनरांची परवानगी घेवन आनी आपत्ती वेवस्थापन आनी PWDचे मजतीन ह्या कामाची सुरवात करतले अशें थळाव्या पंचान सांगलें. मॅनेजमेंटाक धाडलो ताजे उपरांत तेणी NOC लागून आमचे कडेन लेटर केलें. सो आमी पंच मिसेस म्हगेली आमी दोगूय भाटकारा कडेन वचून भाटकाराक कन्विन्स करून प्रसाद गांवकर हेणे हेजे प्रॉपर्टीचो फातर पडटा हो हॉटेल आहा तो तेणी NOC दिली. आनी ते सायडीच्यान येवपा वे म्हणजे वाट जाय आसलेली ती महेंद्र खांडेपारकार स्टॅम्प पेपराचेर आमकां NOC दिली. सो आयज कितें जालें तो शॉर्ट वे आसलेलो तो मातसो कितें प्रॉब्लेम जाले येवं मेळना म्हणून मातशें फुडें आनी बाब संतोष गांवकर जो एग्रीकल्चर ऑफिसर आसा तेजी प्रॉपर्टींतले आयज आमी वयल्यान घेतला. सो तेणें आयज आपणे ओरली सांगलें की कांय प्रॉब्लेम ना व्हरा म्हण आपले प्रॉपर्टींतल्यान. सो आतां हाडून तें वयल्यान रोड केल्लो आसा आनी हे मुखार म्हाका दिसता हे शुवर हे पावसां हो पडटलो आसलेलो. सो हे बरें प्रिकॉशन आमी नदरे हाडून दिलें डिजास्टर मॅनेजमेंटाच्या आनी तेणी हें सगळें काम आयज हातीन घेतलें म्हणून हांव थँक्स फॉर डिजास्टर मॅनेजमेंट टीम आनी आमचे PWD डिपार्टमेंट. तेजे मुखार आनी एक फातर आसा तो सेम पोजिशन आनी पळय तेजे फुड्यान खुबूच आहा कितलेच आहा ते पूण आतां तेणें निवळ केलें तेच म्हाका दिसता तो हो देंग काडपाचो आहा तेजी तयारी. सो लास्ट टायम पडलेले तेन्ना कितले दीस रस्तो ब्लॉक बीन उरलो. रस्तो ब्लॉक जावनासलो कित्याक लागून आमचे कडेन पंचायतीची JCB आसलें गटर काडटा ते आनी आमी ते JCB 100 मिटराच्या आसतनान पडलेले ते सकाळचे. सो आमी आमची JCBन सायडीच्यान कितें पडलो तितलें काडलेलें जे JCBच्यान जाता तितलें पूण मोठो आसलेलो तो मागीर तेणी टेंडर काडून ब्रेक केलो. सो आतां ह्या पावसान हो पडपाची शक्यता लास्ट पावसासान आमी तेजें हें करून चालू आहा. ऑक्टोबराक फर्स्ट इन्स्पेक्शन जाल्लें येवन
सो भाटकारान तुमकां आयज वाट दिली तो काडपाक वाट दिल्या आनी ह्या भाटकारान आपणाली प्रॉपर्टी आहा ते फोड म्हणटा. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावत प्रायम.